काही नाही, हा शॉर्टकट न घेता मेन रस्त्याने यावे. शिवाजी महाराज की वरती जायला तर दोरी असते ना तर गेलो असतो बाबा, नाही शक्य. मी सोडून दिली गॅरंटी म्हटलं सावरे तू गेला आता श्वास फुलायला लागला होता. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश टेंगडे पाटील. मी आज नवीन तुमच्यासाठी ट्रेक घेऊन आलोय. मी आज हरिहर किल्ल्याचा ट्रेकिंग करणार आहे. आमचे जे मित्र आहेत त्यांचं पॅकिंग वगैरे सुरू आहेत, ते सामान वगैरे टाकताय कारमध्ये. अँड आज आपण लगेच आता निघतोय हरिहर किल्ल्यासाठी. आपण हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरपासून साधारण ते 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्ल्याला हर्षगड असेही या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळी सुरुवात केलेला हा ट्रेक कधी पण वेगळा अनुभव आपल्याला देऊन जातो. त्यामुळे आपण सकाळी कुठल्याही ट्रेकची सुरुवात ही सकाळीच करावी. हरिहर गडाच्या पायथ्याशी आम्हाला एक छोटंसं हॉटेल लागलं. म्हटलं गडावर चढण्या अगोदर थोडासा नाश्ता केलेला बरा. नाश्ता बनेपर्यंत आम्ही तिथेच थोडा फेरफटका मारला. मित्रांनो, तो बघा तिकडे ह्या बोटाच्या समोर दिसतोय ना, इकडे हा हरिहर फोर्ट आहे. हरिहर किल्ला इकडे समोर हा दिसतोय बघा. आणि इथं या निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही आता नाश्ता करतोय. सुंदर असा नाश्ता करून आम्ही निघालो गडाकडे. मित्रांनो, आपण बघू शकतो आपण चेकपोस्टवर आलो. इथे चेकपोस्ट आहे गडाच्या एकदम खालीच. आणि चेकपोस्टवर आहे ना, इथं चार्जेस आहे 30 रुपये पर पर्सन आहे. आणि जर कार असली तर 100 रुपीज आहे. आपण येऊन पोचलोय हरिहर गडाच्या पायथ्याशी. आपण इथं गाडी पार्क केली व आपले जे काही समजा सूट आहे पावसाचे वगैरे तर ते घेतोय सौरभ. आत्ता जस्ट कार पार्किंग करून गडाच्या दिशेने आम्ही रवाना झालोय, निघालोय गडाच्या दिशेने. सूचना काय धूम्रपान काय ते काही समजणारच नाही. उलटं वाचायचं का? काय धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. अच्छा, उलटं वाचणं फक्त. ओके. सुंदर अशी ट्रेकला सुरुवात झाली आणि हलकासा चढाव लागला. हलकासा चढाव लागल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलंय. तिथं आपण पाण्याची बॉटल, चिप्स आणि बिस्किट घेऊ शकतो. गडावर जाताना नजर चुकीने आम्ही एका शॉर्टकट रस्त्याने गडाकडे निघालो. निवडलेला शॉर्टकट रस्ता हा खूप वेली झाडातून निसरड्या रस्त्यातून होता. त्यामुळे गडावर जाताना आपण मुख्य रस्त्याचा वापर करावा. हरिहर गडाला येताना ॲक्च्युली एक शॉर्टकट घेतला आम्ही. खूप निसरडी जागा होती आणि खूप उंचावर होतं. ॲक्च्युली आम्हाला मेन रस्ता दिसला नाही. मेन रस्ता इकडे आहे. मेन रस्ता इकडून येतो. आम्ही इकडून खालून डायरेक्ट खालून डोंगरातून आलो. ॲक्च्युली आम्ही इथनं आलो. हा तो खूप खतरनाक रस्ता. मित्रांनो, मी हरिहर गडाच्या ज्या पायऱ्या आहे ना, तर त्या पायऱ्याच्या एक्झॅक्टली समोर आलो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता समोर. हे बघा, या पायऱ्या आहे ॲक्च्युली मागे. आणि या पायऱ्यावर आपण चढायचं प्लॅन झाला होता. पण माझे जे 2 सहकारी सौरभ आणि प्रणव हे वरती चढलेत. माझी ना हिंमत नाही लागणार ॲक्च्युली. तर बघूयात, मी थोडंसं बघतो कोण कसं चढतं, त्यानुसार मी प्लॅन करतो की वरती जायचं की नाही जायचं. सौरभ अर्ध्या रस्त्याला गेला होता आणि जवळपास वरच्या टोकापर्यंत गेला होता. एक 20 पायऱ्या बाकी होत्या. पण सौरभला चक्कर आली आणि सौरभ रिटर्न आला. सौरभ, आता ओके का तू? मी आता ओके. हिंमत लागती परत अजून एक. मी खूप हिंमत केली होती, पण फक्त माझ्या लाईफची फक्त 10-15 पायऱ्या राहिल्या असेल. हा, पण माझ्या चुकीला फक्त खाली पायला गेलं, माझे हातपाय हालायला लागले, श्वास फुलायला लागला होता. तर मग तुला पहिल्या तिथून सांगितलं होतं आम्ही, तू जाऊ नको. तू मोठ्यापणा केला, तिथे गेला वर आला वापस खाली. वरती जायला तर दोरी असते ना तर गेलो असतो बाबा, नाही शक्य. म्हणजे का बरं रिटर्न आलो? खाली बघितलं आणि वरती बघितलं प्रणवकडे. हा, त्याच्यामुळे मला चक्कर आले. नाही मला हे सुद्धा विश्वास नव्हता मी तिथून सुद्धा खाली येतो. हो, सोडून दिली गॅरंटी म्हटलं सावरे तू गेला आता. नाही, सौरभचा तुम्ही रिव्ह्यू ऐकला आता की त्याच्याकडून तो अर्ध्या रस्त्यातून रिटर्न आला. पण मी आता बघतोय की बरेचसे असे मुलं आहेत, ट्रेकर्स आहेत किंवा जे काही फर्स्ट ज्यांची ट्रेक आहे ते वरती जात आहे. काय असतं माहिती का, हिंमत खूप महत्त्वाची. जो हिंमत करेल त्याच्यासाठी तो एकदम इझी राहील. जो सौरभ होता आमचा, तर तो वरती आता सुरुवात झाली त्याचं चालायला. मी आहे आणि मग कार्तिक मागे. तर आम्ही आता, आणि माझ्याबरोबर हे 3 मित्र आहे बघा. काय नाव दादा आपलं? संतोष. आणि दादा? धीरज. दादा तुझं चालायचं मग वरती? ओके.
हे बघा या दरवाजातून घ्यायचं असं. आणि फायनली मी पोहोचलोय वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, या इथून आम्ही असं आलोय. खूप रिस्की रस्ता होता, तर मला कॅमेरा लावायला नाही मिळाला, कॅमेरामध्ये शूट करायला नाही मिळालं. आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलोय हरिहर गडावर. फायनली आम्ही हरिहर गडावर आलोय. आणि हरिहर गडावर येताच आहे ना, इथं छोट्या हॉटेल्स आहे. तुम्हाला काही पण चहा भेटू शकते, काही तुम्हाला पाणी बॉटल, बिस्किट वगैरे हे सगळं काही इथं तुम्हाला मिळू शकतो. आणि इथं हे आमचे मित्र जे खाली आम्हाला भेटले होते. मित्रांनो, आपण हरिहर गडावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला इथे हनुमानाचं एवढं सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. जय श्रीराम. मित्रांनो, हा सगळ्यात हरिहर गडाचा टॉपचा पीक आहे, हा जो समोर दिसतोय. पण तिथं आहे ना माकडं आहे. ॲक्च्युली ते माकडं जंगली माकडं आहे. आणि ते काय करतात की तुमच्याजवळ काही पण दिसलं, समजा असं खाण्याची वस्तू, ते खाण्याचे थोडेसे भुकेले असतात. तर काही पण तर दिसलं तर ते डायरेक्ट तुमच्या खिशात हात घालून काही पण खाऊ शकतात. त्याच्यामुळे मी तिथं शूट नाही घेतलं, कारण उगीचच मी जर म्हणजे माझा कॅमेरा काढला असता तर उगीच त्यांना असं वाटलं असतं की हे काहीतरी आहे. ते घेऊन पण पळाले, आणि पडला जरी तर आपला कॅमेरा डॅमेज होऊ शकतो. त्याच्यामुळे मी काही कॅमेरा काढला नाही. हरिहर गडावर आलोय आपण, आणि बरेचसे व्ह्यू पॉईंट आपण इथले बघितलेत. काही कॅप्चर झाले नाही, कारण आता स्टार्टिंगच आहे. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. अँड बरंचसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. नवीन शिकतोय, बऱ्याचशा गोष्टी नवीन मला लक्षात येईल जेव्हा मी शूट होईल किंवा माझा ब्लॉग बघेल, तर बऱ्याचशा गोष्टी मला शिकता येईल. तर ठीक आहे. आणि मी अजून पण थोडंसं एक्सप्लोर करतो जे मला दाखवण्यासारखं आहे. ॲक्च्युली खूप धुकं आलं आहे ना, तर दिसत काही नाही आहे. आजूबाजूला खाली जर बघितलं ना, तर खूप मोठी दरी, म्हणजे खाली बघू नाही शकत अशी मोठी दरी आहे. तर ती पण दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण आता धुकं आहे तर काही दिसत नाही आहे. मित्रांनो, फायनली आम्ही हरिहर जो गड आहे त्यावर चढाई प्रॉपर केली आहे, आणि उतरलो पण सेफ. खूप म्हणजे नॉर्मल पद्धतीने आम्ही उतरलो आहात. आणि फायनली आमचा ट्रेक आज कंप्लीट झाला आहे. आता इथून खाली आम्हाला खाली जायचं, आणि डायरेक्टली हा ट्रेक आज फायनल करायचा. थँक्यू सो मच.